नमस्कार, मी युवराज गायकवाड आज आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज मी तुमच्याशी स्टेज फिअर बद्दल बोलणार आहे, स्टेज फ्राईट बद्दल बोलणार आहे। बऱ्याचशा लोकांना स्टेजवर जाण्यापूर्वीच अनेक प्रॉब्लेम्स सुरू व्हायला लागतात। माणूस स्टेजवर जायचं म्हटल्यानंतर म्हणजे खाली बसल्यानंतर बऱ्याच वेळा एवढे मुद्दे आपल्या डोक्यात असतात की प्रचंड की त्या वक्त्याला काहीच येत नाही, मला एवढं येतं, अशी आपली मानसिकता असते खाली बसल्यानंतर। आणि ज्यावेळेस आपल्याला स्टेजवर यायचं असतं त्यावेळेस आपण येण्याचं धाडस करत नाही आणि आपण स्टेजवर येत नाही। त्याचं एकमेव कारण आहे की तुमच्या मनात बसलेली भीती। नेमकी भीती जर घालवायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला भीती काय आहे हे समजून घ्यावं लागेल। मला सांगा मित्रांनो की भीती जी आहे ही कुठे असते? आपल्या मनात असते, शरीरात कुठल्या ठिकाणी आहे का, किंवा आपल्या डोक्यात आहे? कुठे भीती असते नेमकी? मग भीती जर ही दिसत नसेल तर आत्मविश्वासही तसंच दिसत नसतो। या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत। भीती पहिल्यांदा आपण समजून घेऊयात की भीती आपल्याला स्टेजवर जाण्यापूर्वी कशाची भीती वाटते? तर सगळ्यात मोठी आपल्याला भीती वाटते ती म्हणजे की जर माझं भाषण चुकलं तर लोक मला काय म्हणतील। आपण सतत लोकांचा विचार करत राहतो की याने असं मला म्हटलं, त्याने तसं म्हटलं। ही पहिल्या क्रमांकाची भीती। दुसरी भीती, स्टेजवर जाऊन मी जर बोललो आणि माझं काही चुकलं तर, लोक मला हसले तर। तुम्हाला समोर एखादा चांगला प्रख्यात वक्ता असेल, तो तिथून बोलत असेल, त्यावेळेस म्हणजे तो तिथे आहे आणि त्याच्यासमोर तुम्ही भाषण देत आहात, त्यावेळेस आपल्याला भीती वाटते। पत्रकारांची भीती वाटते, माईकची भीती वाटते। पण काही लोकांना तर एवढी भीती वाटते म्हणजे तो खाली असेल तर तो शेर टायगर असतो, परंतु जेव्हा स्टेजवर येतो तर एकदम चुहा बनण्याची वेळ येते। याचं कारण काय आहे? जी मनात असलेली भीती। आणि जर ही मनात असलेली भीती जर ही मनात असेल, ही आपल्याला कुठूनही विकत घेता येत नाही। आपण असं म्हटलं की मेडिकलमध्ये जाऊन 2 किलो भीती दे, असं होत नाही। ही आपल्या मनाने निर्माण केलेली भीती आहे। आणि जर त्या भीतीवरती मात करायची असेल तर आपल्याला आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागेल। त्याच वेळेस आपल्या भीतीवरती आपल्याला मात करता येऊ शकेल। भीतीवरती मात करण्यासाठी पहिला टप्पा, पहिली गोष्ट जर काय करायची असेल तर जी भीती वाटते त्यावरती डाऊट घेणं, शक घेणं। म्हणजे कशा प्रकारे शक घेणं? आता मी जर स्टेजवर गेलो, उभा राहिलो तर माझ्या मनात काय काय प्रश्न येतील? माझ्या मनात पहिला प्रश्न येईल की मी जे बोलणार आहे ते लोकांना आवडेल का? त्यावेळेस त्या प्रश्नाला स्पष्ट करा, का नाही आवडणार? आणि मी असं काय वेगळं बोलणार आहे ज्याच्यामुळे लोकांना आवडणार नाही? मी जे बोलणार आहे ते मी बेस्ट बोलणार आहे। भीती घालवण्याचा पहिला प्रश्न तुम्ही विचारला। दुसरं, लोक काय म्हणतील हा जो प्रश्न आहे, तर काय म्हणतील बरं लोक? लक्षात ठेवा, लोक आहेत ना, तुम्ही चांगलं करा तरी तुम्हाला बोलणार आहेत, काहीच करू नका तरी लोक बोलणार आहेत, आणि तुम्ही न्यूट्रल जरी राहिलात तरी लोक बोलणार आहेत। म्हणून लोकांचा विचार केलं करत 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 आपण आपलं आयुष्य जे आहे ना असंच भीतीपूर्ण घालवणार। आणि म्हणतात ना, वक्ता जसं सहस्रेषु, 10,000 एखादा वक्ता असतो, त्याचं कारण तेच आहे की भीती। माणसाला भीती घालवणं हे सगळ्यात महत्वाचं असलं पाहिजे। आणि भीती घालवायची तर त्यावरती डाऊट घ्या, शक घ्या, त्या भीतीचा सामना करा, त्या संकटाचा सामना करा। जोपर्यंत तुम्ही त्या संकटाचा सामना करणारच नाही तोपर्यंत ते संकट तुमच्या मागे 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 धावतच येणार आहे। एकदा तुम्हाला माहिती असेल की अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंद असताना ते चालत होते आणि काही माकडं त्यांच्या मागे लागले होते। स्वामी थांबले की माकडं थांबायचे, स्वामी पुढे चालले की माकडं त्यांच्या मागे धावायचे। आणि ही गंमत एक माणूस पाहत होता। बघा, इथून फार महत्वाची आहे की तो माणूस पाहत होता आणि तो हसत होता। त्यावेळेस स्वामींनी विचारलं, का हसतोयस तू? त्यावेळेस त्यांनी विचारलं की माकडं तुम्ही जसं करताय तसंच करायला लागलेले आहे, तुम्ही पुढे चाललात की तुमच्या मागे येत आहेत। मग स्वामींनी प्रश्न विचारला की यावरती मी करू काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुमच्या हातामध्ये असलेली काठी फक्त त्यांना अशी पाठी करून अशी उगारा, तुम्ही त्याचा सामना करा। आणि त्यावेळेस स्वामींनी पाठी घाली आणि माकडांकडे काठी उगारली आणि माकडं पाठीमागे निघून गेली। मित्रांनो, यातून अतिशय महत्वाची गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे स्वामी विवेकानंदांनी आपल्या आतमध्ये असलेल्या भीतीचा असा सामना केला। आणि त्यानंतर त्यांना माकडांची भीती वाटलीच नसेल, कारण की अशा पद्धतीने मला सामना करता येतो हे त्यांच्या लक्षात आलं असेल। मला सांगा मित्रांनो, जी माझ्या मनातली भीती, हे एक्झाम्पल आहे फक्त, की माझ्या मनातली जी भीती आहे याच्यावरती मात करण्यासाठी मला आहे ना दुसरा कोणी सपोर्ट करणार नाही, मला स्वतःलाच बाहेर काढावी लागेल। कारण मला जेवढी भीती आहे त्याच्यापेक्षा डबल आत्मविश्वास माझा वाढला पाहिजे। आणि आत्मविश्वास कशाने वाढेल? सगळ्यात महत्वाचं, आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला वारंवार 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 स्टेजवर यावं लागेल।
आणि बोलणाऱ्याची माती विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही, हे म्हटलं जातं मित्रांनो. मग स्टेजवर कसं यायचं, काय करायचं, स्टेजवर येण्याचे काही पॉइंट्स आहेत, काही मुद्दे आहेत, हे आपल्याला समजले पाहिजे. परंतु ज्यावेळेस तुम्ही चांगली तयारी कराल, ज्यावेळेस चांगलं प्रिपरेशन तुमचं झालेलं असेल, त्यावेळेस तुम्ही स्टेजवर या आणि स्टेजवर आलात ना, बोलायला लागा. किती सुंदर बोलताय, काय करताय याचा थोडासा विचार करा. चुकाल, पहिल्यांदा चुकाल, दुसऱ्यांदा चुकाल, लोक हसतील, लोक चिडवतील, त्याच्यामुळे मी एकदमच आयुष्यातून निराश होऊन मी खाली बसलो पाहिजे असं काही नाही. कारण लोक तुमच्या आयुष्यात येणार आहेत, लोक जाणार आहेत. लोकांना कोणाला काय वाटेल, कोणाला काय नाही वाटणार याचा विचार करत बसू नका. स्टेजवर जा आणि बिनधास्त बोला. तयारी करा, थोडीफार प्रॅक्टिस करा, सराव करा आणि सराव करून आपलं मत जे आहे ना ते लोकांसमोर मांडा. एक मला सांगायचंय की लोक चांगली असतात, वाईटही असतात. लोक तुम्हाला चांगलंही म्हणतील, लोक काही वाईटही म्हणतील. 33-33% फॉर्म्युला लक्षात ठेवा. 33-33-33 म्हणजे 33% पॉझिटिव्ह लोक असतील जे म्हणतील की फार सुंदर झालं, फार चांगलं बोलला. 33% लोक असतील निगेटिव्ह सांगणारे, काय बोलला, दुसरीकडचं घेतलंय, अमुक केलं तमुक केलं असं तुम्हाला काहीतरी म्हणतील. निगेटिव्ह कमेंट देणारे लोक असतात 33%. 33% असतात तुमचं भाषण कसं झालं, काय झालं याच्याशी काही घेणं देणं नसतं. कारण किती लोक तुमचं भाषण ऐकायला आलेलीच नसतात. ती दुसऱ्याच उद्योगासाठी आलेली असू शकतात कदाचित, किंवा दुसऱ्या एखाद्याचं कोणाचं तरी भाषण ऐकायला आलेले असतील, किंवा काहीतरी बळच बोलवलंय म्हणून येणारीही माणसं असू शकतात. म्हणून भीतीचा फार मोठा भाव करून घेऊ नका. भीती आपल्या मनात आहे, त्या भीतीला जर बाहेर काढायचंय तर आपल्याला आत्मविश्वासानं बाहेर काढावं लागेल. त्या भीतीवरती आपल्याला डाऊट घ्यावा लागेल, शक घ्यावा लागेल. त्याच वेळेस ती भीती कुठेतरी बाहेर निघायला लागेल. आणि एकदा का बाहेर निघाली भीती आणि एकदा का तुमचा आत्मविश्वास वाढला, ज्यावेळेस तुम्ही स्टेजवर जाल त्यावेळेस लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील, लोक तुम्हाला शाबास म्हणतील, वाह करतील. त्यावेळेस समजून घ्यायचं की मी माझ्या भीतीवरती मात करतो आहे. आणि एक ना एक दिवस तुम्ही ज्या भीतीचा सामना करताय ती भीती तुम्हाला भविष्यात पुन्हा वाटणार नाही. लहानपणी आपण अंधाराला घाबरायचो. मी तर होतो, रात्री मला अंधारात जायचं म्हटलं की मला भीती वाटायची. आता मला अंधाराची नाही भीती वाटत, कारण त्या भीतीचा सामना अनेकदा मी केला. त्याच वेळेस ती भीती माझ्या मनात निघून गेली. रात्रीच्या वेळेस अंधारात जर तुमच्या पायाची दोरी वगैरे असेल तर त्याला साप म्हणून तुम्ही घाबरता. ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात बघता त्यावेळेस नाही भीती वाटत. एक विचार करा की तुमच्यासमोर फार मोठा एक गुंड उभा आहे आणि तुमच्याकडे करो आणि मरो अशी सिच्युएशन निर्माण झाली. जर तुम्ही त्याला नाही फाईट केलं, फाईट बॅक नाही केलं तर तो तुम्हाला मारणार. तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये काय करणार, मारणार नाही ना. आपण त्याला फाईट करू. जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत आपण त्याच्याशी लढत राहू. मग भाषणाच्या भीतीचा काय प्रॉब्लेम आहे? भाषणाच्या भीतीशी तुम्ही सामना केला पाहिजे, लढला पाहिजे, युद्ध केलं पाहिजे. त्या भीतीशी घालमेल करा आणि एकदा का तुमचा कॉन्फिडन्स वरती झाला ना ती भीती आपोआप निघून जायला मदत होते. डाऊट घ्या आणि आजपासून आहे ना काही वाक्य स्वतःशी बोला. मी नेहमी म्हणजे की ज्यावेळेस मला बोलायचं असतं ना त्यावेळेस मी ठरवतो की मला जे बोलायचं ते मी माझं मी सांगणार आहे. आय विल बी माय 100%. मला माहिती नाही. मग तुम्हीही ज्यावेळेस स्टेजवर येणार आहात त्यावेळेस ठरवा की मी माझे 100% देणार आहे आणि कोणाच्याही बापाला घाबरणार नाही. ही गोष्ट ज्यावेळेस तुमच्या डोक्यात येईल ना, म्हणजे आपला बाप सोडून मी कोणाच्या बापाला घाबरणार नाही हे ज्यावेळेस तुम्ही ठरवाल ना तर तुमचं प्रेझेंटेशन हे अतिशय उत्कृष्ट, अतिशय वरच्या लेवलचं दी बेस्ट प्रेझेंटेशन व्हायला मदत होईल. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं मित्रांनो की तुम्ही बोला, स्टेजवर या, स्टेज गाजवा, माईकची भीती वाटू देऊ नका. आणि कुठेतरी काय होतं माहिती आहे का, की भीती हा एकच प्रॉब्लेम झाला. परंतु बऱ्याच वेळा आपल्याला असंही होतं की काही मुद्दे लक्षात राहत नाहीत किंवा कसं बोलावं हे लक्षात राहत नाही किंवा त्या गोष्टीचं नॉलेज नसतं, ज्ञान नसतं आणि याच्यामुळे आपल्याला बोलता येत नाही. आणि कधीतरी आपण अचानक कधीतरी बोललो तर एखाद्या वेळेस सगळ्यांना चांगलं वाटलं तर त्यावेळेस चांगलं वाटतं, अरे वा मी चांगलं बोलतो, कदाचित तुमचा आत्मविश्वास वाढू शकेल. म्हणून स्टेजवर या. स्टेज सगळ्यांना मिळत नाही. स्टेज निर्माण करा. स्टेजवर येण्याची संधी वारंवार निर्माण करा. एक दिवस तुम्ही नावाजलेले वक्ता म्हणून ओळखले जाल. मित्रांनो, अशाच प्रकारच्या अनेक व्हिडिओना लाईक करण्यासाठी पाहण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. आणि आमचे प्रोफेशनल प्रोग्राम्स असतात याच्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही या स्क्रीनवर दिला गेलेल्या नंबरवरती आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नंबर दिला जाईल त्यावरती तुम्ही संपर्क करून आमच्या कार्यशाळेचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.